विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सध्याची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज। सरकारी अधिकारी यांचा भोंगळ कारभार। अधिकार कुळातील हकदार गायब झाल्याची वर्षापासून क्षेत्र हक्काचे संत तहसील कार्यालय यांचा भोंगळ कारभार। निबंधक उमरगा यांचा भोंगळ कारभार वरिष्ठ दुर्लक्ष। प्रवीण राठोड, जिल्हा संपादक, उस्मानाबाद। आज आपण दुसरे बी वयवर्ध शेतकरी आहेत। आज त्यांचा कम से कम 80 ते 90 वर्ष वय आहे। आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया नेमकं हे शेताचं मॅटर आहे काय। काका, आपलं नाव काय? ज्ञानदेव रामा घोळे। आपली अडचण काय? आपली शेताची अडचण काय? शेताची केली, काही झाले, कब्जा आहे, एवढंच खरं। किती वर्षापासून कब्जा आहे? 60-70 वर्ष झालं। 70 वर्षापासून? मग आता तुम्हाला कोण सतवत आहे? आता कोण सतवून आलंय? आम्ही 9 खतोला खावलो। तुम्हाला कोण सतवून आलंय? मला कोण आता कोणच नाही। तरी तिथंच आहे। शेतामध्ये येऊन कोण दादागिरी करते? शेतामध्ये येऊन दादागिरी कोण करते? कोण करते मला काय संघापास डोंगरे त्या लोकांनी आम्हाला ताप केली। चिरमसाठी मोठे मोठे वकील कसं आहे ते मला माहित नव्हतं। 12 घंटेचे वकील होते ते वकील आहे ते तुमचं खाते ते माझं खाते ते दोघांमध्ये इस्त्रावून बसते ते। मग इकडे आपण दुसरेही शेतकरी आलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून मी म्हणलं ना मालकाकडून त्यांनी शेत रजिस्ट्री करून घेतलेले आहे व त्यांनी फेर देखील नोंद करून घेतले आहेत। आणि धनगर आमचे धुळे मंडळी सर्व माननीय तहसीलदार साहेबांकडे उपोषणाला देखील बसलेले आहेत न्याय मिळण्यासाठी। माननीय कोर्टात देखील हे प्रकरण काय त्यांच्या शेताचं प्रकरण आहे। आज वयवर्ग आहे, आज त्यांचं नाही म्हणताना 80 ते 90 वर्ष वय आहे। आपण त्यांच्याकडनं जाऊ। आजी, आपलं नाव काय? काय अडचण आहे आपली? किती वर्षापासून हे शेत करून खाता आपण? मग आता काय पुढचं काय विचार आहे? पुढचं काय विचार नाही मोटरसायकल जाऊन रिक्षा करून आणा की फटमन धड 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 येते मालाचा आहे शीट आहे का खाली काय चिंचोली येथे आलेला आहे। त्यांच्या जे शेतकरी आहेत त्यांची पत्नी आहे, आपण त्या पत्नीकडनं पण जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे। काय अडचण आहे? आमचं शिक्षण झालं 12वी। आई वडिलांनी 3 एकर शेत आहे म्हणून दिलं। इथं आल्यापासून शेत नावावर आहे म्हणून सांगितलं, परंतु शेत नावावर नाही। फक्त पैसा भरायचं। आम्ही पैसा भरून भरून रिकामी झालेला आहोत। आमच्यापाशी 1 रुपया नाही। आणि याच्यामध्ये भगवान जागीर आम्हाला त्रास देतोय शेतीबद्दल पैसे भरण्यासाठी। आणि काय म्हणतात त्यांनी काय म्हणतात? शेताच्या बाहेर निघा, शेत सोडा, शेत आमचं आहे, आम्ही शेत सोडणार नाही। कितीही अडचण आली तरी आम्ही हे शेत सोडणार नाही, कारण ही शेत आमच्या सासऱ्याच्या वडिलांचं म्हणजे आजोबाचं पंजोबाचं आहे। त्याच्यामुळे आम्ही सोडणार नाही। काही अडचण आली, जीव जरी गेला तरी आम्ही हे शेत सोडणार नाही आणि आम्ही आत्महत्या करणार, कारण आमचं हे शेत आहे। मला
इथे आल्यानंतर मारणार आणि कोर्टासमोर जाऊन आत्महत्या करणार. आम्ही लेकरबाळ घेऊन ते आमची त्यांना तर मारायची धाडस होत नाही आम्हाला. कारण आमचं फक्त ह्या शेतावरच आमचं जीवन आहे. मला सांगा, एक गुळे समाज किती वर्षापासून राहतो इथं? इथं 100च्या पूर्ण आहे बघा. हे मी तर जन्मलेली इथंच आहे. ह्याच्या 5-6 डोळ्या चालू आहे आमच्या तर नजर समोर. हा, इथं कुणाचं काहीच नाही. हा, हे आम्हा कोणी बोलू नका. आज आपण भोयर चिंचोली, तालुका उमरगाव, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी या शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलेलं आहे. आज 80 वर्षापासून या ठिकाणी राहतात. त्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय, ही फार गंभीर बाब आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विश्व 24 जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद. दुसरे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून काय आहे. पाय देत आहेत की सरकारने आमच्यावर जे अन्याय झाला आहे त्याचं सविस्तर चौकशी करून आम्हाला न्याय करावा. मला सांगा, सरकारने समजा न्याय नाही दिलं तर आपली पुढची सरकारनं न्याय नाही दिलं तर आमचा पर्याय आम्ही सोडणार नाही. आणि आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सगळं तहसीलवरती दबाव टाकणार आहे. काय घर आहे काय आहे? राहतं. आपण किती वर्षापासून राहता या घरामध्ये? लहानपणापासून लहानपणापासून आतापर्यंत माझं वय 48 वर्ष झालं इथेच राहतो आम्ही शेतामध्ये. आई वडील इथंच राहतात. आम्ही पण मोठे इथंच झालोय. शिक्षण पण शेतामधूनच झालंय आणि आम्ही इथं शेतीचं उपयोग. किती क्षेत्र आहे तुमचे? भोयर चिंचोली, तालुका उमरगाव येथे आलेला आहे. जे वयोवृद्ध महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्यावर होतंय अन्याय काय. आजी, आपलं नाव काय? तानाबाई खंडूगडे. आपली अडचण काय? अडचण काय? शेतात अडचण आहे. शेत खाऊ देना ते नवा कसं कोण बी काय बी करतो. किती वर्षापासून आपण या शेतात? आपण या शेतात 80-90 वर्ष होऊ लागले. हा, राबलो लाव, खावलो लाव. आणि तुम्ही समजा तुम्हाला जर ह्या शेताची न्याय नाही मिळालं तर आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? रस्ता रोको. कसं करावं आम्ही? सरकारला काय मागणार? आमच्या नावानं करा, गदर करा. आम्ही समजे 3 पिढी झालं संपलंय. आम्ही कुठवर करून खावावं, कुठवर करून पोटाला पैसे भरावं. मग मला सांगा, तुम्हाला जर न्याय नाही भेटलं तर तुम्ही काय करणार? आता काय कोर्टातून न्याय होईल. कोर्टातून न्याय होईल. आणि काय करता कोर्टातून न्याय म्हटलं कोर्टाला काय कोर्टामोरी जाऊन पडता. वर करून खावावं. लेकरं बाळ बाळ तसं सांभाळलो की 80-90 वर्ष झाले आणि राबून मरलो. 2-2 मोठे जमीन आणली. आमच्या इशाला नवा आहे तेवढ्याच पाहिजे राबून खावतो आमच्यात माझ्या अन्याय करणारा कोण आहे?
153 वर्ध महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊ. आपलं नाव काय अडचण आहे आपली? किती वर्षापासून तुम्ही शेत करून खाता? मग मला सांगा, तुमच्यावर अन्याय केलं कोण? काय म्हणते तिने नेमकं तुम्हाला? तुम्ही काय म्हणलो मग? बर, मला सांगा, तुमच्या बाजूने समजा शेताचा निकाल नाही सरकारने दिलं तर आपली पुढची भूमिका काय? आज किती कुटुंब आहे तिथं? 500-600 कुटुंब. आपण जाणून घेतलेलं आहे जे वयोवृद्ध महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलोय. दुसरेही शेतकरी आहेत, महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे या शेतात. काय अडचण आहे? आमचं शेताबद्दल अडचण आहे. आमचं शेत आम्हाला पाहिजे. 7-12 आमच्या नावानं आहे, 4 आमच्या नावानं भरत्यावर. आम्हाला शेत पाहिजे. धुमरे आम्हाला लय ताप दिले. आम्हाला धुमरे आणि ते झाकीर आम्हाला लय त्रास दिले. काय त्रास दिले? निघा तुम्ही शेतातून म्हणते ते कब्जा त्यांचा, तुम्ही बाहेर निघा म्हणते. आम्ही निघत नाही. मरायला तरी एक नाही तर मारायला तरी एक. आत्महत्या करायला तरी एक नाही तर त्यांना दिसलं तर त्याला पार करणार आम्ही जाग्यावर. आम्ही ठेवणारच नाही. आमची पिढी ना पिढी हित आहे ते. आम्ही जसं नांदाला आलो तसं त्याला 4-5 लाख रुपये भरला. आम्ही रोजगार मजुरी करून भरला. आम्ही पैसे त्या भाड्याला करून देतो तुम्हाला म्हणताना त्यानं शेवट आमच्यावर उलटून पडलंय त्यानं. आम्ही केव्हा बी आत्महत्या करणार तर त्याला मारणार आम्ही. आमचं शेत आम्हाला मिळावं. आम्हाला दुसरं काही नाही. आपण किती वर्षापासून आता 70-80 वर्षापासून आम्ही नांदाला आलेला आहोत. आमची सासू सासरी पिढी ना पिढी खाल्लेली आहे ती. आमची सासू सासरी मरून गेले. आम्ही आता आमचे लेकरं बाळा आम्ही रोजगार करून जाकिऱ्याला पैसे भरला. आम्ही 4-5 लाख भरला. तुम्हाला शेती करून देतो म्हणल्यावर आम्ही भरला पैसे. आम्हालाच आमचे कागदपत्र घेऊन आमचेच आणि आमची शेती घेऊन आणि आम्हालाच पलटून पडला त्यांना. निघा म्हणते ते इथून पोलिस, निघा म्हणते ते मरूनचा ठाणा तुम्ही निघा बाहेर म्हणते ते पोलिस. आम्ही निघत नाही. आम्ही मारायला तरी एक नाही तर मारायला तरी एक. नाहीच आम्हाला शेत आम्हाला मिळावंच लागतं. आमचं शेत आम्हाला भेटावंच लागतंय. कुठं बी जाऊ द्या, दिल्ली पत्र आम्ही यायला तयार. मला सांगा, तुमच्या शेताबद्दल तुम्हाला जर न्याय नाही भेटलं तर सरकार? आमची लेकरं बाळ घेऊन आम्ही तिथं ठाण्यामोरी जाऊन आम्ही आत्महत्या करायला तरी एक नाही तर त्यांना दिसलं तर त्याला पार करायला तरी एक. आमचं म्हणणं आमचं शेत आम्हाला भेटावं. आम्हाला जगण्यातच काहीच फायदा नाही. आम्ही गरीब रोजगार करून खातो. आम्ही या शेतावर 1 एकर 2 एकर शेत येत नाही पोराच्या इशाला. काय करून खावं साहेब आम्ही सांगा तुम्ही. आमचं शेत आम्हाला मिळावं. आम्हाला जाकिरा बी त्रास दिलाय आणि धुमऱ्यानं बी असलं करून ठेवलंय आम्हाला. आमचे पैसे घेऊन जाकिरा आमच्यावर पलटाले त्यानं. 5-6 लाख घेऊन आम्ही रोज मजुरी करून आम्ही त्याला पैसे भरला. आमचं शेत आम्हाला मिळावं. नाही म्हणलं तर आत्महत्या आम्ही करणार. काय नाही मिळते बघू परत आम्हाला कळतंय. आम्हाला नाही म्हणलं तर आम्हाला कुठे घेऊन जायचं तिथं दोन्ही आम्ही यायला तयार. सारा भरताव आम्ही. 7-12 आमच्या नावानं आहे. आणि काय आहे गुंडगिरी करला नाही त्यांना आमच्यावर. गरीब लोकांना बघून गुंडगिरी करला नाही त्यांना. काय गुंडगिरी काय करतात त्यांना धमकी द्यायला लावते. पोलिसाला लावून ठाण्यामध्ये काय जाऊन काढ पोलिसाला म्हणते काढा म्हणा त्यांचं गव्हा तिथून. मी शेत घेतलंय काढा म्हणावं त्यांना. आम्ही काढणार नाही. आम्ही योबी देणार नाही त्यांना. कोणाला त्याला ये म्हणावं समोर. त्याला ये म्हणा. धोमऱ्याला बी ये म्हणावं, जाकिऱ्याला बी ये म्हणावं. मग त्याला काय बघायचं ते बघायला पुढे आम्ही. आम्ही निघतो. शेतकरी पण आपल्या बरोबर आहे, त्यांचं पण काय मत आहे आपण ते पण जाणून घेऊ. काय आपली अडचण काय शेताची? हे शेत आपल्या आजोबापासून शेत आपल्या ताब्यात आणि विनाकारण जाकीर दुबऱ्या या लोकांनी जळणं शेत आपलं लुटमाप करून आणि 3 डोळ्यापासून हे शेत आपल्या ताब्यात आहे. मी ज्यावेळेस बारकावतो बापा मेले थकलो हे असे लुटमाप करते.
भागीदारी आहे म्हणून आम्ही पहिल्यापासून हिरी पारवा सर्व करून लुटमाप करून ही प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे का? हाय साहेब चालू आहे तहसीलमध्ये. काय तहसीलदारांचं काय म्हणणं? पैसे खाऊन काम करून देते आम्ही गरीब माणसं त्यासारखं करून बोलत आणि आम्हाला नेगा म्हणून ते. समजा तुम्हाला जर ह्या सरकाराकडनं जर न्याय नाही मिळाला तर काय मारावं नाही तर मारावं तर आता काय ती तशी इलाज नाही. आता आम्ही वेळलेले आहोत तिथे पैसेवार लोकांचे दलडमशाही आहे त्यांची. आता आम्ही त्याला मारायचं तर नाही तर त्यानं तर आम्हाला मारवलं तर इथं जाग्यावर भरून पडणार आम्ही. हा इथंच मारणार पण शेत सोडणार नाही. हा सगळं आमच्या नावानं आहे. दुसरे काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया. माझं नाव तुकाराम मानी धुळे, राहणार सुंदरवाडी. ही जमीन भुयार मध्ये आहे साहेब. आणि जसं माझा पंजोबा आहे, माझ्या पंजोबाने ही जमीन मूळ खरेदी केलेला आहे साहेब. 2 नंबर जमीन खरेदी केलेलं आहे, 1 नंबर नावी झालेलं आहे आणि दुसरा नंबर आहे ते आज करू उद्या करू म्हणल्यात शिवराजचंद शहा मोडून गेला. आणि त्याच्यानंतर माझे रामा मल्लापा गुंजिटीला एक केस लढले. गुंजिटीपासून निजाम काळापासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे आणि ह्याचे पूर्ण कागद आमच्या नावे होते सर. आणि ह्या जमिनीचा मूळ मालक शिशुलाबाई शिवलालचंद शहा, त्याच्यानंतर माझा आजोबा रामा मल्लापा धनगर, याचे 9 मुलं. 9 मुलाचे नावं बाबाराव घुळे, ज्ञानदेव घुळे, पुन्हा गोपाळा घुळे, खंडू घुळे, गोविंदा घुळे, पुन्हा गणपती घुळे आणि काशीनाथ घुळे, विश्वनाथ घुळे. हे लोक जमीन पहिल्यापासून आम्ही खात असतो. आणि ह्याच्यानंतर पूर्ण निकाल आमच्यासारखे येते. औरंगाबादचा निकाल आमच्यासारखा खालून उमरग्या कोर्टापासून खालून आमच्यासारखे निकाल येते सर. त्यांनी दंडम दृष्टीनं पैसा आमच्या नसल्यामुळे आमच्या गरीब परिस्थितीमुळे का ही जमीन राहिली साहेब, अडचणीमुळे आमच्या. कोरोना पिरियडमध्ये तहसीलदार साहेबांनी निकाल त्यांच्यासारखे दिले. काय त्यांनी टेबलाखालून घेतले का आपल्याला माहिती नाही. त्यांनी घेतले बरं त्यांच्यासारखे निकाल दिले. आज रेडे 7/12 इतर अधिकार कुळ म्हणून आमचा हक्क आहे आणि आम्ही ही जमीन खरेदी केलेली आहे. तुम्हाला ही खरेदी म्हणून नाही, कुळ म्हणून लावा म्हणून डिप्टी कलेक्टरनं आमच्यासारखं निकाल देऊन कुळाचे पैसे सुटेल भरलेले ऑर्डरचे कागद आमच्या पैसे येते. जमीन आम्ही का सोडणार नाही. जमीन आमची रुची ही रुची आहे, आमच्या लेकरा बाळाची रुची आहे आणि आम्ही हिच्यावरच जातो सर. आणि पुन्हा जरा ही जमीन गेली तर मग शेवट आम्ही तहसील पुढे जाऊन मारावं लागत, सगळं आत्महत्या करावं लागत. आणि त्यांना मारायची आमची ताकद नाही, त्या लोकांना मारायची ताकद नाही. आम्ही त्या लोकांना धक्का सुटे लावतो काय. इतर नंतर सगळे कुटुंब आम्ही तिथं जाऊन मारावं लागत, लेकरं बाळ सगळे घेऊन आम्ही तिथं मारावं लागत. आणि जमीन आमची ही रुची आहे, ही जमिनीला आम्ही सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. हे माझं भाषण. आज आपण दुसरे पण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे. हॅलो, कोंडिबा घुळे, गोविंद कोंडिबा घुळे. हा शेताचं प्रकरणाबद्दल आज कमीत कमी 70 वर्ष लढतोय, तरी आमचं कुठलाही कोर्ट मान्य घेत नाही, तहसीलदार घेत नाही किंवा गिरदावर घेत नाही, तलाठी घेत नाही. आम्हाला एवढा त्रास दिलेत, पैसा घालून सहित आमचं काही उपयोगी होईना झाले. तर आम्ही गरीब आहोत. आम्हाला हे जे काही अडचणी आल्या त्या अडचणीमुळे ह्याला फायदा खात आहेत हे लोक. दमोरे, वार्ताहार, जाकीर, बागवान हा सध्या कब्जा मागत आहेत. पैसे आमचे खाल्ले. ठाण्याचे पोलीस आम्हाला त्रास देत आहेत. पोलीस काय म्हणते? कब्जा मागतात शेतात सध्या. त्यांच्यापाशी काय आहे कब्जा असं मागण्यासारखं? त्यांच्यापाशी काय ऑर्डर? डुप्लिकेट रस्त्या करून ही शेताचा कब्जा दाखवा माझा आहे म्हणतात. मग मला सांगा, आपण एवढ्या दिवसापासून झगडता, आपल्याला समजा न्याय नाही मिळालं तर आपली पुढची भूमिका काय आहे? काय नाही, मरू नाही किंवा जाऊन तहसील पुढे आम्ही उपासनाला ठामपणे बसू. तिथं काय व्हायचं नाहीतर मरू. जमीन सोडणार नाही. आपण जाणून घेतलेलं आहे काय परिस्थिती आहे. आज शेतकऱ्यांचं जर बोलणं ऐकलं ना
एवढं भयानक दुःख होत आहे त्या शेतकऱ्यांना. दुसरे पण शेतकऱ्यांची मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊ. आपलं नाव काय? माझं नाव जेरिता कुंडी बागुळे. काय अडचण? काय अडचण नाही. हे झाकीर बागवान आमच्याकडून काय शेत लढतो जिंकतो म्हणून आमच्याकडून काय 4-2 लाख 10 लाख रुपये घेतला. 4-2-10 लाख रुपये घेतला. आम्हाला शेत जिंकून देतो म्हणला. आमच्या माणसाला बसू दिनी. आमचे नवऱ्याला आम्ही डायरेक्ट लोकांच्यात नोकरी ठेवलो. 2 पोरावला नोकरी ठेवलं. झाकीरला पैसे दिलो. झाकीर तरी आज करू उद्या करू हे समजे कागदपत्र घेऊन शेत आपल्या नावावर ओढून घेतला. आमच्या लेकरा बाळासहित नवऱ्यासहित रस्त्यावर आणून उभा केलाय. आता मरू किंवा जगू झाकीर का करताय ते करू द्या. मला सांगा, झाकीर ही काय करतोय? झाकीर पत्रकार आहे झाकीर. हा, असं लोकांची घर मारायचा पत्रकार आहे. असं खरोखर हे पत्रकार नाही ते ना. येड्या बागड्यावरचा फायदा उचललाय झाकीरनं. समजा आपल्याला आपण एवढं लढता, आपल्याला समजा तुमची जमीन तुमच्या नावाने नाही झाली किंवा तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आपली मुंबई पासून न्याय माझ्या सासऱ्याला मिळाले. माझ्या सासऱ्याला मिळाले मुंबई पासून नाव. हिनं काय अडवू शकतो? आम्ही जाऊन मुंबई पर्यंत पोहोचतो. नाहीच झालं तर जागेवर मरून पडतो कोर्टात. झाकीर आलं तर झाकीरलाही मारतो. हा, सोडत नाही झाकीरला तर. बकुळ कुटुंब आहे. आज किती कुटुंब आहेत? आमचे कुटुंब 500 आहेत. 500 आहेत. हा, पण झाकीर इथं नजर पडलं का सोडणारच नाही. हा, आपण जाणून घेतलेलं आहे. जे शेतकरी आहेत त्यांचं पण म्हणणं आपण जाणून घेतलेलं आहे. आज भोयार चिंचोली उमरगा तालुका येथील एका मूकबधीर शेतकरी आहे. आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय मत आहे त्यांचं. आज आपण जाणून घेतलेलं आहे एका मूकबधीर शेतकऱ्यांचं. त्याचं मत काय आहे. आज खरं पाहण्यासारखी गोष्ट आहे. या तहसीलदार आणि दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांचा काय कारभार चाललोय हे जनतेला दिसून आलं आहे. आपण दुसरे पण त्यांचे मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे आणि या शेतासाठी नेमकं चाललेलं काय आहे. हे आपलं नाव काय? काय अडचण
शिवलालचंद शाह, त्याच्यानंतर माझा आजोबा रामा मल्लापा धनगर, त्याचे 9 मुलं. 9 मुलाचे नावं बाबाराव घुळे, ज्ञानदेव घुळे, पुन्हा गोपाळा घुळे, धंडू घुळे, गोविंदा घुळे, पुन्हा गणपती घुळे, काशीनाथ घुळे, विश्वनाथ घुळे. हे लोक जमीन पहिल्यापासून आम्ही खातो सर. आणि ह्याच्यानंतर पूर्ण निकाल आमच्यासारखे येते. औरंगाबादचा निकाल आमच्यासारखा खालून उंबरग्या कोर्टापासून खालून आमच्यासारखे निकाल येते सर. आणि दंडम दिवशीनं पैसा आमच्या नसल्यामुळं आमच्या गरीब परिस्थितीमुळं ही जमीन राहिली साहेब अडचणीमुळं आमच्या. कोरोना पिरियडमध्ये तहसीलदार साहेबांनी निकाल त्यांच्यासारखे दिले. काय त्यांनी टेबलाकडून घेतले का आपल्याला माहिती, तुम्ही घेतले बरं त्यांच्यासारखे निकाल दिले. आज रेडे 7/12 इतर अधिकार खूळ म्हणून आमचा हक्क आहे आणि आम्ही ही जमीन खरेदी केलेली आहे. तुम्हाला ही खरेदी म्हणून नाही, खूळ म्हणून लावा म्हणून डिप्टी कलेक्टरनं आमच्यासारखा निकाल देऊन खुळाचे पैसे सुद्धा भरलेले ऑलरेडी काढतात आमच्या पैसे. आणि जमीन आम्ही का सोडणार नाही. जमीन आमची रुची हिची रुची आहे, आमच्या लेकरा बाळाची रुची आहे आणि आम्ही हिच्यावरच जातो सर. आणि पुन्हा जरा ही जमीन गेली तर मग शेवट आम्ही तहसीलपुढे जाऊन मारावं लागत, सगळं आत्महत्या करावं लागत. आणि त्यांना मारायची आमची ताकद नाही, त्या लोकांना मारायची ताकद नाही. आम्ही त्या लोकांना धक्का सुद्धा लावतो काय इथून नसतं. सगळे कुटुंब आम्ही तिथं जाऊन मारावं लागत, लेकरं बाळं सगळे घेऊन आम्ही तिथं मारावं लागत. आणि जमीन आमची ही रुची आहे, ही जमिनीला आम्ही सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. हे माझं काय प्रकार आहे. प्रकरणाबद्दल आज कमीत कमी 70 वर्ष लढतो तरी आमचं कुठलाही कोर्ट मान्य घेत नाही, तहसीलदार घेत नाही किंवा जिल्हावर घेत नाही, तलाठी घेत नाही. आम्हाला एवढा त्रास दिले, पैसा घालून सहित आमचा काही उपयोगी होईना झाले. तर आम्ही गरीब आहो. आम्हाला हे जे काही अडचणी आल्या त्या अडचणीमुळे ह्याला फायदा खात आहेत हे लोक. डोमुरे, वारधार, याकीर, बागवान हा सध्या कब्जा मागत आहेत. पैसे आमचे खाल्ले. ठाण्याचे पोलीस आम्हाला त्रास देत आहेत. पोलीस काय म्हणते, कब्जा मागते शेतात सध्या. त्यांच्यापाशी काय आहे कब्जा असं मागण्यासारखं, त्यांच्यापाशी काय ऑर्डर. डुप्लिकेट रस्त्या करून ही शेताचा कब्जा दाखवा माझा आहे म्हणतात. मग मला सांगा, आपण एवढ्या दिवसापासून झगडता, आपल्याला समजा न्याय नाही मिळालं तर आपली काय नाही, मरू नाही किंवा जाऊन तहसील पुढं आम्ही उपासनाला ठामपणे बसू. तिथं काय व्हायचं नाहीतर मरू जमीन सोडणार नाही. आपण जाणून घेतलेलं आहे काय परिस्थिती आहे आज शेतकऱ्यांचं. जर बोलणं ऐकलं ना एवढं भयानक दुःख होत आहे शेतकऱ्यांना. दुसरे पण शेतकऱ्यांची मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय अडचण नाही. हे जहागीर बागवान आमच्याकडून काय शेत लढतो जिंकतो म्हणून आमच्याकडून काही 4-2 लाख 10 लाख रुपये घेतला. 4-2-10 लाख रुपये घेतला. आम्हाला शेत जिंकून देतो म्हटला. आमच्या माणसावाला बसू दिनी, आमचे नवऱ्यावाला आम्ही डायरेक्ट लोकांच्यात नोकरी ठेवलं, 2 पोरावाला नोकरी ठेवलं. झाकीरला पैसे दिलो. झाकीर तरी आज करू उद्या करू हे समजे कागदपत्र घेऊन शेत आपल्या नावावर ओढून घेतला. आमच्या लेकरा बाळासहित नवऱ्यासहित रस्त्यावर आणून उभा केला. आता मरू किंवा जगू, झाकीर काय करता ते करू. मला सांगा काय करतोय झाकीर? पत्रकार आहे झाकीर. असं लोकांचे घर मारायचा पत्रकार आहे. असं खरोखर हे पत्रकार नाही ते ना. येड्या बागड्यावरचा फायदा उचललाय झाकीरनं. समजा आपण एवढं लढता, आपल्याला समजा तुमची जमीन तुमच्या नावाने नाही झाली किंवा तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आपली
मुंबईपासून न्याय माझ्या सासऱ्याला मिळाले, माझ्या सासऱ्याला मिळाले मुंबईपासून नाव. हिनं काय अडवू शकतो? आम्ही जाऊन मुंबईपर्यंत पोहोचतो, नाहीच झालं तर जाग्यावर मरून पडतो कोर्टात. झाकीर आलं तर झाकीरलाही मारतो. हा, सोडत नाही झाकीरला तर. कुटुंब आज किती कुटुंब आहेत? आमचे कुटुंब 500 आहेत. 500 आहेत. हा, पण झाकीर इथं नजर पडला का सोडणारच नाही. हा, डोळ्यापासून हे शेत आमच्या ताब्यात आहे. मी ज्यावेळेस बारका होतो तेव्हा आजा मेला, बापा मेले, आता आम्ही थकलो हे असं लुटमाप त्याचे साहेब. मग मला सांगा, तुम्ही आतापर्यंत कुठं गेला होता याच्यामध्ये? कुणाकडे गेला आम्ही? हत्ता आहे म्हणून आम्ही कुणाकडे गेलो? हाकदारी आहे म्हणून आम्ही पहिल्यापासून एरी बारवा सर्व करून या झाकिऱ्यात आमचे लुटमाप ही प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे का? हाय साहेब, चालू आहे साहेब. काय तहसीलदारांचं काय म्हणतात? पैसे काम करून घेतले, आम्ही गरीब माणसं त्याच्यासारखं करून घेतले आणि आम्हाला निघा म्हणून ते. समजा तुम्हाला जर ह्या सरकाराकडनं जर न्याय नाही मिळाला तर काय मारावं नाही तर मारावं तर आता काय त्याच्याशी इलाज नाही. आता आम्ही वेळलेले आहोत, तिने पैसेवाले लोकांचे दंडविषय आहे त्यांची. आता आम्ही त्याला मारायचं तर नाही तर त्यानं तर आम्हाला मारवलं तर इथं जाग्यावर भरून पडणार आम्ही. हा, तिथंच मारणार, पण शेत सोडणार नाही. सगळं आमच्या नावावर आहे. त्यांच्या जे शेतकरी आहेत त्यांची पत्नी आहे, आपण त्या पत्नीकडनं पण जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे. काय अडचण आहे? आमचं शिक्षण झालं 12वी. आईवडिलांनी 3 एकर शेत आहे म्हणून दिलं. इथं आल्यापासून शेत नावावर म्हणजे आहे म्हणून सांगितलं, परंतु शेत नावावर नाही. फक्त पैसा भरायचं. आम्ही पैसा भरून रिकामी झालेलो आहोत. आमच्यापाशी 1ही रुपया नाही. आणि याच्यामध्ये जाकीर आम्हाला त्रास देतोय शेतीबद्दल पैसे भरण्यासाठी. आणि काय म्हणतात त्यांनी काय म्हणतात, शेताच्या बाहेर निघा, शेत सोडा, शेत आमचं आहे, आम्ही शेत सोडणार नाही. कितीही अडचण आली तरी आम्ही हे शेत सोडणार नाही. कारण ही शेत आमच्या सासऱ्याच्या वडिलांचं म्हणजे आजोबाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सोडणार नाही. काही अडचण आली, जीव जरी गेला तरी आम्ही हे शेत सोडणार नाही. आणि आम्ही आत्महत्या करणार. कारण आमचं फक्त हे शेत रोजीरोटी आहे. मला समजा न्याय नाही मिळाला तर आपण न्याय नाही मिळाला तर आम्ही त्यांनी इथं आल्यानंतर मारणार आणि कोर्टासमोर जाऊन आत्महत्या करणार. आम्ही लेकरं बाळ घेऊन ते त्यांना तर मारायचं झाड सोडून कारण आमचं फक्त ह्या शेतावरच आमचं जीवन आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.